आणि आता घेऊयात गुन्हेगारी जगतातील घटनांचा वेगवान आढावा। डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या आरोपीला काही तासातच केलं जेरबंद। अकोल्यातील खदान पोलिसांची ही कारवाई। आरोपींकडून मोबाईल, दुचाकीसह 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळमध्ये सराफ व्यापाऱ्याच्या घरातील दरोडा प्रकरणी तिघांना अटक। कारवाई करत पोलिसांनी 13 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई। मुंबईमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाची फसवणूक। तीनही आरोपींना पोलिसांनी केली अटक। 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त। अकोल्यामध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या 11 गुरांची पोलिसांकडून सुटका। प्रकरणी गुलाम दस्तगीर जावेद या व्यक्तीवर गुन्हा दाखल। वर्ध्यातील धोत्रा शिवारामध्ये ढाब्याच्या आड गांजा आणि दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई। 5 जणांवर सावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गांजा, दारूसाठा वाहनासह 4,03,000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त। बेळगावच्या निपाणीतील माणी प्लॉट या भागात चोरीचा प्रयत्न। पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्यानं पोलिसांना पाहून चोरटे फरार। वाशिमच्या कारंजामध्ये नकली नोटा प्रकरणामध्ये धडक कारवाई। 500 रुपयांच्या एकूण 70 नकली नोटांसह एका सराईत गुन्हेगाराला अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीवर वकिलाकडून जबरदस्तीचा प्रयत्न। वकिलानं तरुणीला कारमध्ये ओढत नेत चाकूचा धाक दाखवल्याची माहिती। पीडितेनं आधी दिलेल्या तक्रारीच्या नुसार वकिलावर आधीच बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद।